काँग्रेस आघाडीच्या काळात आरपीआयच्या कार्यकर्त्यांना सत्तेत वाटा मिळायचा, आमचे आमदार असायचे, महामंडळ विधान परिषदेमध्ये संधी मिळायची, पण महायुतीच्या काळात आरपीआयला सत्तेपासून दूर ठेवलं जातंय अशी खंत केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केली आहे। दरम्यान राज्यात महिला अत्याचारांमध्ये वाढ झाली आहे। महिला आयोगानेही जबाबदारीने काम करावं। आयोगाच्या अध्यक्षा रुपालीताई चाकणकर यांना उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी समज द्यावी असा घरचा आहेरही मंत्री आठवले यांनी यावेळी बोलताना दिलाय। केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले हे सांगली दौऱ्यावर होते। यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधलाय। मंत्री आठवले म्हणाले, महाराष्ट्रासह देशात आरपीआयचा विस्तार होतोय। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आरपीआयची ताकद माहिती आहे, त्यामुळेच त्यांनी मला मंत्री केलं, परंतु राज्यात महायुतीकडून सातत्याने आरपीआयला डावलण्याची भूमिका घेतली जाते। लोकसभा विधानसभेला जागा दिल्या नाहीत, कार्यकर्त्यांना सत्तेतही सामावून घेतलं जात नाही, विधान परिषदेमध्येही संधी देण्यात आली नाही। विशेषतः शरद पवार यांच्यासोबत असताना सत्तेत संधी मिळायची, पण महायुतीमध्ये असं होताना दिसत नाही। राज्यात महिला अत्याचाराच्या घटना वाढत असून त्या रोखण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी कठोर पावले उचलावीत, भयमुक्त महाराष्ट्र निर्माण झाला पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली आहे। मागील 8 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाचा जोर रविवारीही कायम राहिला। दिवसभर ढगाळ वातावरण राहिलं, काही भागात रिमझिम तर सायंकाळी जोराच्या पावसाने हजेरी लावली आहे। जिल्ह्यात रविवारी सरासरी 11 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। दरम्यान सांगली शहर परिसरात सायंकाळी जोरदार पावसाने हजेरी लावली। गेल्या काही दिवसांपासून पडणाऱ्या संततधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं होतं। रविवारीही दिवसभर ढगाळ वातावरण राहिले। बहुतांशी भागात दुपारी पुन्हा पावसाला सुरुवात झाली, मात्र धो पडणाऱ्या पावसाचा जोर कमी झाला होता। अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील उन्हाळी पिकांमध्ये पाणी साचून राहिल्याने मोठं नुकसान झालंय। भाजीपाला, कलिंगड, झेंडू पिकांचं सर्वाधिक मोठं नुकसान झालंय असा अंदाज कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांचा आहे। रविवारी दिवसभर ढगाळ हवामानासह पावसाची उघडझाप चालूच होती। सांगलीसह जिल्ह्याच्या पश्चिम भागात सायंकाळी 7 नंतर पुन्हा पावसाला सुरुवात झाली। पावसाचा जोर मोठा असल्याने पुन्हा काही ठिकाणी पाणी साचल्याचं चित्र आहे। जिल्ह्यात गेल्या 24 तासांमध्ये 11 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। मिरज तालुक्यात 5.5 मिलीमीटर तर जत तालुक्यात 4.6 मिलीमीटर, खानापूर तालुक्यात 23.8 मिलीमीटर, वाळवा तालुक्यात 71, तासगाव तालुक्यात 13.8 मिलीमीटर, शिराळा तालुक्यात 6.5 मिलीमीटर, आटपाडी तालुक्यात 24.6 मिलीमीटर, कवठेमंकाळ तालुक्यात 11.1 मिलीमीटर, पलूस तालुक्यात 7.7 मिलीमीटर आणि कडेगाव तालुक्यात 28 मिलीमीटर पाऊस झालाय। आज रविवारी पहाटे 2:30 वाजण्याच्या सुमारास दुचाकीवरून घरी निघालेल्या दोघा तरुणांना रस्त्यात अडवून दरोडा टाकत त्यांना मारहाण करत लुटल्याची घटना घडली होती। याची माहिती मिळताच रात्र गस्तीवर असलेल्या पोलिसांनी अवघ्या 1 तासात तातडीने तपासाची चक्रे फिरवून लुटणाऱ्या 5 जणांचं टोळकं जेरबंद केलं। यामध्ये एक अल्पवयीन मुलाला देखील ताब्यात घेतले। या 6 जणांकडून सोन्याचे दागिने, घड्याळ, मोबाईल असा एकूण 92 हजारांचा मुद्देमाल जप्त केलाय। सदरची घटना ही टिंबर एरिया रोडवर घडली होती। या प्रकरणी सिद्धांत अशोक भुते यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवून आदित्य रमेश भारती, रोहित रमेश देशपांडे, इरफान जहांगीर मुल्ला, आर्यन चंद्रकांत नाईक आणि योगेश धनंजय शिंदे या 5 जणांना अटक केली आहे। सिद्धांत भुते हा त्यांच्या मित्रासह दुचाकीवरून पहाटे 2:30 वाजण्याच्या सुमारास कॉलेज कॉर्नर ते टिंबर एरिया मार्गे मिरजेकडे निघाले होते। यावेळी संशयित तरुणांच्या टोळक्यांनी भुते यांची दुचाकी रस्त्यात अडवली। यावेळी दोघांना मारहाण करून दोघांकडे असलेले सोन्याचे दागिने, घड्याळ, मोबाईल आणि रोकड असं काढून घेत दरोडा टाकून पलायन केलं होतं। या ठिकाणी रात्री गस्तीसाठी असलेल्या कर्मचाऱ्यांनी घटनेचं गांभीर्य ओळखून तातडीने तपासाची चक्रे फिरवत शोध मोहीम सुरू केली। लुटणारे तरुणांचे टोळके हे मीरा हाऊसिंग सोसायटी येथील एका पडक्या अपार्टमेंट खाली बसले होते। त्यानुसार पथकांनी त्या ठिकाणी सापळा रचून दरोडा टाकणाऱ्या 5 जणांना अवघ्या 1 तासात जेरबंद केलं। बोरगाव येथील एका लग्न समारंभात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाजपाचे नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक यांचा सत्कार केला। लग्न समारंभातील नागरिकांच्या उपस्थितीत अनपेक्षितपणे सत्कार झाल्याने अनेकांनी भुवया उंचावल्या तर काहींनी स्मित हास्य केलं। सध्या सर्वत्र लग्नासराईचा धडाका सुरू आहे। लग्न मालकाकडून गाव आणि तालुक्यातील सर्वपक्षीय नेत्यांना आमंत्रित केलं जातं। राजकीय नेते मंडळी लग्नाला उपस्थित राहण्यासाठी आग्रह केला जातो। एकाच तारखेला अनेक लग्न समारंभ विविध ठिकाणी असल्याने नेते मंडळींना लग्न समारंभाला पोहोचण्यासाठी धावपळ करावी लागते। या धावपळीत वाळवा तालुक्यातील नेते मंडळी आग्रहाला नेहमीच मान देत सर्व समारंभाला उपस्थिती दर्शवतात। बोरगाव येथे एक दिमाखदार लग्न सोहळा पार पडला, परंतु आजच्या लग्न सोहळ्यातील तो सत्कार राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरलाय। बोरगावच्या सोहळ्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार
पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, भाजपाचे जिल्हाध्यक्ष सम्राट पहाडिक यांच्यासह विविध राजकीय पक्षांचे नेते उपस्थित होते. लग्न समारंभ आटोपून नेते मंडळी कार्यकर्त्यांशी चर्चा करत होते. दरम्यान जयंत पाटील यांनी भाजपाच्या नूतन जिल्हाध्यक्षांना थांबवून त्यांना बुके देऊन सत्कार केला. अनपेक्षितपणे झालेल्या या सत्काराने अनेकांच्या भुवया उंचावल्या तर काहींनी स्मितहास्य केलं. दक्षिण भारत जैन सभेच्या मध्यवर्ती कार्यकारी मंडळाच्या बैठकीत प्रचंड गदारोळ झालाय. बैठकीस उपस्थित 72 पैकी 68 सदस्यांनी अध्यक्षपदासाठी भालचंद्र पाटील यांना अनुमोदन दिलं तर 4 सदस्यांनी विरोध दर्शवला. अध्यक्षपदी उद्योजक भालचंद्र पाटील यांची फेरनिवड झाली. निवडीनंतर विरोधी गटातील काहींनी सभेच्या मध्यवर्ती कार्यालयात घुसून गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. फलक फाडलं. माजी चेअरमन DA पाटील यांना अध्यक्ष करा अशी मागणी करत गदारोळ केलाय. दक्षिण भारत जैन सभेचे अध्यक्ष रावसाहेब पाटील बोरगावकर यांच्या निधनानंतर भालचंद्र पाटील यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली होती. सभेला अधिक समाजाभिमुख करतानाच शिक्षण, आरोग्य आणि उद्योग व्यापार विकासातून ते काम करत आहेत. तंत्रज्ञानाचा अधिक वापर करत नव्या पिढीला विकास प्रवाहात आणण्याचं उद्दिष्ट ठेवून त्यांनी काम केलं. त्यामुळे त्यांची फेरनिवड व्हावी याबाबत बहुमत होतं. मात्र विरोधकांनी DA पाटील यांच्या नावाचा आग्रह धरला होता. आव्हाडे गटाच्या समर्थकांकडून सभेत गोंधळ घालण्यात आला. दरम्यान सभेच्या अध्यक्ष निवडीसाठी बैठक होती ती पुढे ढकलण्याचा प्रयत्न झाला. मात्र आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी ती वेळेवर घेतली. शाखांचे चेअरमन, सचिव, विभागांचे महामंत्री, महिला महामंत्री, उपाध्यक्ष आणि एक विश्वस्त अशा 92 सदस्यीय मंडळाकडून ही निवड केली जाते. भालचंद्र यांना 68 जणांचा पाठिंबा मिळाला. कर्नाटक विभागाचे विश्वस्त अभिनंदन पाटील यांनी भालचंद्र पाटील यांचं नाव अध्यक्षपदासाठी सुचवलं. खजिनदार संजय शेटे यांनी अनुमोदन दिलं. मंडळाच्या सभासदांनी हात उंचावून त्याला संमती दिली. संत मुक्ताईंचे ताटीचे अभंग जगण्याची, लढण्याची हिंमत देणारे आहेत. त्यापासून आजही आपणाला नवीन ऊर्जा मिळते. दुःख, निराशा, अपमान, संकटे या प्रतिकूल परिस्थितीत हे अभंग जगण्याची नवी उमेद देतात असे प्रतिपादन प्रख्यात युवा कीर्तनकार हरिभक्तपरायण सागर राडे यांनी केले. बोरगाव येथील ब्रह्मानंद महाराज मठामध्ये संत मुक्ताई पुण्यतिथीनिमित्त कीर्तनात ते बोलत होते. ते म्हणाले, दुःखाने, अपमानाने व्यथित झालेल्या ज्ञानेश्वर माऊलींनी ताटीचे दार बंद केले. अशा वेळेला मुक्ताईंनी त्यांना उपदेश केला. ताटीचे दार उघडण्याची विनंती केली. मुक्ताईंचा उपदेश माऊलींना बळ देऊन गेला. माऊलींनी ताटीचं दार उघडलं. ताटीचे हे अभंग आज देखील व्यावहारिक, पारमार्थिक माणसास उपदेश देणारे आहेत. संतांचा अवतार हा जगाच्या कल्याणासाठी असतो. दीनदुबळ्यांचा उद्धार करण्यासाठी संत अवतार घेतात. शोषितांचा उद्धार करण्यासाठी संत चंदनाप्रमाणे झिजतात. दीनदुबळ्यांना ते हृदयाशी कवटाळतात. रंजल्या, गांजलेल्यांना ते आपलेसे करतात. एखाद्या फुलाप्रमाणे संत दुसऱ्यांच्या जीवनात सुगंध देतात. दगड बनून दुसऱ्यांना ठेचा देत आयुष्य जगण्यापेक्षा फुलाप्रमाणे दुसऱ्यांना सुगंध देणारं आपलं जीवन असावं. या प्रसंगी परिसरातील महिला भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कीर्तनानंतर मुक्ताई यांच्या प्रतिमेस पुष्पवृष्टी करण्यात आली. सुनील पाटील यांच्याकडून महाप्रसादाचं वाटप झालं. सौ सुजाता पाटील, संकेत पाटील, भास्कर सलगर, दत्तात्रय फसाले आणि सहकाऱ्यांनी संयोजन केलं. विठ्ठल आणि ब्रह्मानंद भजनी मंडळाची कीर्तना साथ लाभली आहे. देशभरात प्रसिद्ध असलेले मिरजेतील वॉन्डलेस हॉस्पिटल गेले 3 वर्ष बंद होतं. ते हॉस्पिटल मिरज मेडिकल सेंटर व नॉर्थ ईस्ट हॉस्पिटॅलिटी आणि टुरिझम डेव्हलपमेंट काउन्सिल यांच्या संयुक्तपणे वॉन्डलेस हॉस्पिटल चालवण्यात येणार होते. त्याच्या उद्घाटनासाठी केंद्रीय मंत्री रामदास आठवले आले होते, परंतु ख्रिश्चन समुदायाशी कोणतीही चर्चा केली नाही. तसेच कामगारांबद्दलचं धोरण आणि केलेला करार याबाबत कोणतीही माहिती ख्रिश्चन समुदायास दिली नसल्यामुळे ख्रिश्चन समुदायाने कोल्हापूर येथील धर्मादाय कार्यालयात अर्ज दाखल केला. आयुक्तांनी उद्घाटनास स्थगिती दिली. याबाबत 10 जून 2025 पर्यंत त्यांचं म्हणणं मांडण्याचं सांगितलं. त्यामुळे केंद्रीय मंत्री रामदास आठवले मिरजेत आले, मिशन हॉस्पिटलची पाहणी केली आणि निघून गेले. वॉन्डेस हॉस्पिटल 3 वर्ष व्यवस्थापनाचा कारभार यामुळे बंद झाला होता. कामगारांचे थकीत पगार, फंड असे विषय पेंडिंग होते. हे हॉस्पिटल सुरू व्हावं यासाठी अनेकांचे प्रयत्न सुरू होते. हॉस्पिटल सुरू करण्यासाठी मिरज मेडिकल सेंटर तसेच नॉर्थ ईस्ट हॉस्पिटॅलिटी आणि टुरिझम डेव्हलपमेंट काउन्सिल यांच्या संयुक्त विद्यमाने वॉन्डलेस हॉस्पिटल सुरू करण्याचं ठरलं. हॉस्पिटलच्या उद्घाटनासाठी केंद्रीय मंत्री रामदास आठवले तसेच अन्य नेत्यांना आमंत्रित केलं होतं. केंद्रीय मंत्री रामदास आठवले हे मिरजेत हॉस्पिटलच्या उद्घाटनासाठी आले, परंतु रामदास आठवले यांना उद्घाटनास स्टे आल्याचं समजलं. त्यांनी हॉस्पिटलचं उद्घाटन न करता फक्त भेट देऊन निघून गेले.
सरकारने सोयाबीनसाठी हमीभाव 4,892 रुपये प्रति क्विंटल जाहीर केला होता. मात्र प्रत्यक्षात बाजारात सोयाबीनचे दर प्रति क्विंटल 4,300 रुपयांच्या वर गेले नाहीत. दुसरीकडे खरीप हंगामातील पेरणीसाठी शेतकऱ्यांची गडबड सुरू असून सोयाबीनच्या बियाणाचा प्रति क्विंटल 7,800 ते 11,850 रुपये प्रति क्विंटल दर आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी होत असल्याचं स्पष्ट झालंय. ज्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाली आणि काही रासायनिक खतांचे दर स्थिर राहिल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असला तरी बियाणांच्या बाबतीत मात्र तशी परिस्थिती नाहीये. बाजारात सोयाबीन बियाणांची विक्री 22, 25 आणि 30 किलोच्या पॅकमध्ये होते. ते बाजारभावाच्या तुलनेत तिप्पट दराने सोयाबीनच्या बियाणांची विक्री होत असल्याने शेतकऱ्यांची अडचण आहे. जिल्ह्यात यंदा 43,094 हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनची लागवड नियोजित आहे. त्यासाठी 12,777 क्विंटल बियाणं लागेल. बियाणांचा सरासरी दर 8,000 रुपये गृहीत धरल्यास बियाणांवर जिल्ह्यासाठी 9,98,16,000 रुपये खर्च आहे. घरचे बियाणे वापरल्यास जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे जवळपास 10 कोटी रुपये बचत होईल. बाजारभाव आणि बियाणांचे दर यात वर्षानुवर्षे मोठी तफावत असल्यामुळे शेतकऱ्यांनी घरचे बियाणे वापरण्यावर भर दिलाय. सध्या 80% शेतकरी स्वतःचे बियाणेच वापरतात.